ती पण सगळी गाडी पाचशे गाडी ती पण येतोय. येत आहे आतलं पण आता आकाशचे येतात. काल शहापूर भागामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळला आणि त्याचा परिणाम म्हणजे भारंगी नदी असेल किंवा भातसा नदी असेल यांना मोठ्या प्रमाणात पूर आला होता. आणि त्यानंतर जे रौद्र रूप आपल्याला या परिसरामध्ये बघायला भेटला पावसाचा तो आपण बघू शकतो का भारंगी नदी असेल, भारंगी नदी काठचे जे गुजराती बाग परिसर असेल, चिंतमनगर असेल या भागामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी भरलेलं होतं. जवळपास 4 ते 5 फुटांपर्यंत पाणी साचलेलं होतं. ही पूर्ण इमारत बघू शकतो आपण आणि या इमारतीमध्ये मोठ्या प्रमाणात जे आहे ते पाणी साचलेलं होतं आणि त्यामुळे येथील जे नागरिक होते त्यांच्या घरामध्ये या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी शिरलेलं होतं आणि त्या नागरिकांनी आपला जीव कसा तरी वाचवला. परंतु आपण जो बघतोय का त्यांचं पूर्ण घरातले जे साहित्य आहे, त्यांचा जो पूर्ण संसार आहे तो या ठिकाणी रस्त्यावरती आलेला आहे, उघड्यावरती आलेला आहे. आणि आता नागरिक जे आहे ते कुठंतरी सावरताना प्रयत्न करत आहेत. मात्र त्यांच्या मदतीसाठी या ठिकाणी शिवसेना शिंदे गटाचे उपनेते या ठिकाणी दाखल झालेले आहेत. विशेषतः या ठिकाणी जे नागरिक होते प्रथम त्यांच्याशी बात करूया. काय परिस्थिती होती कालची खूप परिस्थिती गंभीर होती. घरामध्ये 6 ते 7 फूट पाणी होतं. घरातली एकही वस्तू राहिली नाही आहे. कागदपत्र गेले, सगळे गेले, मुलांचे वह्या पुस्तकं गेल्या, अन्नधान्य गेलं. म्हणजे एकदम अस्वस्थ झालेलं आहे. पूर्ण संसार जो आहे सध्या उघड्यावर, सगळं उघड्यावर आहे. हे तुम्ही पाहिलं आता, सगळं उघड्यावर संसार पडलेला आहे आमचा. आम्हाला न्याय मिळवून द्यावा मुख्यमंत्री साहेबांनी. आणि पहिली गोष्ट, नदीमध्ये भिंत बांधली त्या कारणाने आमच्या घरांमध्ये पाणी आलेलं आहे. ती भिंत तोडण्यात यावा बस. आणि आमचं जेवढं नुकसान झालं तेवढं आम्हाला भरपाई पाहिजे. परिस्थिती निर्माण झालेली आहे. नदीपात्र कमी झाल्यामुळं पाण्याचं पूर्ण प्रेशर ह्या साईडला आलं, रेसिडेन्शियल एरियामध्ये आल्यामुळे हे सगळं ही परिस्थिती निर्माण झालेली आहे. ताई एक अजून आहेत. ताई पुढे या जरा, काय बोला. जी मैं भाड़े से रहती हूँ, मेरा पूरा नुकसान हो गया. राशन पानी बिस्तर कबाट पलंग सब खराब हो गया. कपड़े भी नहीं है पहनने के लिए अभी. अशा परिस्थितीमध्ये एकंदरीत अशा कुटुंबियांना मदतीचा हात हवा असतो. त्यामुळे जर त्यांना लवकरात लवकर मदत मिळाली तर त्याचा एक चांगला उपयोग त्यांना होऊ शकतो, एक मदतीचा हात ठरू शकतो. सर काय सांगाल, तुम्ही शिवसेना शिंदे गटाचे उपनेते आहात आणि सध्या ही परिस्थितीसाठी पाणी दौरा करतायत, काय सांगाल पूर्ण परिस्थितीबद्दल? एकूण सर्व घरं जे आहेत गुजराती बाग आणि चिंतननगरमधील सगळ्या घरामध्ये मी जाऊन आलो. सर्वच नागरिकांशी आणि भयभीत झालेली जी काही वडीलधारे आहेत आणि लहान मुलं जे आहेत त्यांना सर्वांना भेटलो आणि सगळ्यांकडनं या एकूण परिस्थितीचं 30-35 वर्षापासून कधी असं एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये अचानकपणे पुराचं पाणी घरामध्ये घुसलं नव्हतं. काही लोकांचं जे काय मत आहे, सर्वांचंच मत आहे, एकही असा कोणी माणूस इथं सापडला नाही का नदीचा पात्र जो आहे तो मोकळं करणं, नदीच्या पात्रामध्ये विकसित जनहितासाठी जरी काम झाला असेल तरीसुद्धा जो काम जनहितासाठी असला तरीसुद्धा माणसाच्या जीवाशी तो खेळ होता कामा नाही. कारण हे जर रात्री 1-2 वाजताना जर ही घटना जर घडली असती तर इथे मोठ्या प्रमाणामध्ये मनुष्यहानी झाली असती आणि ती न भरून येणारी झाली असती. आणि म्हणून एकूण या पात्राला जे काय नदीचं पात्र आहे त्याची खोलीकरण करणं म्हणजे त्याच्यामध्ये गाळ आणि रेती साचलेली आणि जो बांधकाम जो झालेला आहे तो बांधकाम काढणं आणि नदीला प्रवाहाला मोकळं करून देणं. आणि जर 35-40 वर्षामध्ये जर लोकांच्या घरामध्ये लोक राहतात, जर पाणी घुसलं नाही कधी आणि ही अशी वेळ आली नाही तर मग मोकळं पात्र केलं तर त्यांच्यावरती वेळ येणार नाही. आणि ही जी काय ही परिस्थिती पाहिलेली आहे ही प्रशासन म्हणून राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या कानावर कलेक्टरच्या माध्यमातून जाईलच. आणि ते परंतु पक्षाचं उपनेता म्हणून आणि आमचे जिल्हा प्रमुख आणि जे काय इथले ग्रामपंचायत आहे आणि नागरिक आहेत, ही सगळ्यांची जी भावना आहे
याच्यामध्ये कुठलाही राजकीय विषय नाही आहे. जनता संकटित असतो त्यावेळेला जनतेला वाचवणं, त्यांना मदत करणं हे आपला प्रथम कर्तव्य असतो. आणि तो अनेक वेळेला अनेक संकटं ज्यावेळेला शहापूरमध्ये आलेली आहेत त्या संकटाच्या वेळेला मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून प्रतिनिधी म्हणून किंवा स्वतः ज्यावेळेला ते पालकमंत्री होतं त्यावेळेला प्रत्यक्ष स्वतःही आलेले आहेत. आणि म्हणून तोच एक भाग म्हणून आज जे काय मी येऊन पाहिलं हे तसंच्या तसं तत्काल या सगळ्या लोकांना आणि त्यांचं झालेलं नुकसान आणि शालेय मुलांची वह्या पुस्तकंसुद्धा त्याच्यामध्ये भिजून गेलेले आहेत आणि त्याच्यामुळं आज ते शाळेतसुद्धा त्यांना पाठवू शकलं नाही. प्रत्येकाच्या घरामध्ये 9 फूट 8 फूट 7 फूट एवढं पाणी गेलेलं आहे. आणि काही कुटुंब जे आहेत ते अगदी परमेश्वराचे अनंत उपकार म्हणून ते यामधनं आणि ग्रामपंचायतीचे जे सरपंच जे आहे ते तात्काळ धावून आलेले आहेत. अविनाश आहे आणि त्यांचे सर्व सहकार्य असतात. आता हे कुटुंब आहेत, त्यांना एका अपेक्षेची गरज आहे, त्यांना एका हाताची गरज आहे, मदतीच्या हाताची गरज आहे. अशा वेळेस आपल्याकडून किंवा शासनाकडून काही मदत? नक्कीच हे अनेक संकट आणि अनेक वेळेला ज्या वेळेला शहापूरमध्ये ज्या वेळेला अशा काही घटना घडलेल्या आहेत त्यावेळेला आपलं योगदान जे आहे ते एकनाथजी शिंदे साहेबांच्या माध्यमातून नेहमीच दिलेलं आहे. आज ते मुख्यमंत्री आहेत महाराष्ट्राचे, परंतु संकटाच्या वेळेला नेहमीच ते धावून आलेले आहेत. आणि या वेळेला सुद्धा तोच अनुभव असेल, त्याच्यात वेगळं काय नसेल. नक्कीच या ठिकाणी येथील कुटुंब जे आहेत ज्यांचे संसार जे आहेत ते पूर्ण उघड्यावरती आलेले आहे. मात्र अशा परिस्थितीमध्ये त्यांना शासनाकडून मदतीच्या हाताची गरज आहे. आणि त्या ठिकाणी आपण जर बघितलं तर शिवसेनेचे शिंदे गटाचे उपनेते या ठिकाणी धावून आलेले आहेत. मात्र मुख्यमंत्र्यांपर्यंत ही गोष्ट जी आहे ती पोहोचवण्यात येईल आणि त्यानंतर या कुटुंबाला लवकरात लवकर मदत कशी करता येईल यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. अनिल वर्मा, ABP माझा, शहापूर. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.